जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ संघटनेच्या वतीने रविवारी डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते। ज्येष्ठ नागरिक अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत जीवन जगत आहेत। वाढत्या वयानुसार येणाऱ्या विविध आजारांनी ते त्रस्त आहेत। तरीही त्यांचे प्रश्न आमदार खासदारांकडून गांभीर्याने घेतले जात नाहीत, अशी खंत डॉक्टर वैद्य यांनी व्यक्त केली। महाराष्ट्रातही 60 वर्षांची वयोमर्यादा लागू करावी, मुख्यमंत्री लाडके ज्येष्ठ मायबाप योजना त्वरित निर्गमित करावी, ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमाह 5,000 रुपये मानधन द्यावेत व प्रवास भाड्यात सवलत द्यावी यासह इतर विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। आमच्या मागण्या फार कमी आहे। मी डॉक्टर हंसराज वैद्य, ज्येष्ठ नागरिकाचा अध्यक्ष, उत्तर मराठवाडा प्रादेशिक युवा बेस्कॉमच्या अध्यक्ष या नात्याने आम्ही आज बेस्कॉमच्या आदेशाप्रमाणे मोठा मोर्चा नांदेडला काढायचं, महामोर्चा काढायचं ठरवलं आणि त्या संदर्भामध्ये मागण्या आमच्या बेस्कॉमच्या सरळ आहेत। आमचं जे धोरण आहे ज्येष्ठ नागरिकांचं ते त्यांनी तत्वतः मान्य करावं आणि अंमलात आणावं। दुसरी आमची मागणी आहे, वय वर्ष 60च ग्राह्य धरावं, कारण शासनाच्या ज्या काही योजना आजपर्यंत आलेल्या आहेत 60 वर्षाचे सोडून 65 वर्ष, 70 वर्ष, 75 वर्ष आणि वर्ष अशा केलेल्या आहेत। ते चुकीचं आहे। तुम्ही एकीकडे ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्षाच्या वरचा समजता आणि एकीकडे तुमचे जे काही धोरण आहेत किंवा तुमच्या ज्या काही तुम्ही हे आणलेले आहेत, योजना आणलेल्या आहेत, त्या 65 वर्ष, 70 वर्ष, 75 वर्षाच्या वरच्या हे चुकीचं आहे। आमची तिसरी मागणी आहे की आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, दिल्ली, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, पंजाब, हरियाणा या सगळ्या राज्यामध्ये मानधन चालू आहे, कमी अधिक। पण आपण तर पुरोगामी महाराष्ट्र राज्य म्हणतो। महाराष्ट्र राज्य म्हणजे दिल्लीचा आर्थिक राजधानी समजली जाते, देशाची आर्थिक राजधानी। आणि इथं ज्येष्ठांना देताना मात्र तुम्हाला गरिबी सांगता आणि न मागता तुम्ही लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500, 2,000, 2,500 देऊ करता। जिला काही गरज नाही, ती लहानाची मोठी होईपर्यंत आई वडील, भाऊ बहीण सांभाळतात। लग्न झाल्यानंतर तिथे पती, सासरे, सासू, नंदा, हे दीर, भाया हे सगळे तिला सांभाळतात। तिला खरं म्हणजे पैशाची गरज नाही, पण ते दोन्हीकडनं पैसे उचलते, एकीकडनं माहेरकडनंही उचलते आणि एकीकडून सासरीकडनंही उचलते आणि तिला तुम्ही न मागता देता, हे अत्यंत चुकीचं आहे। आमची मागणी अशी आहे की तुम्ही कुठल्याही योजना आणा, कशाही योजना आणा, काही राबवा, पण ज्येष्ठ नागरिकाला इतर राज्याप्रमाणे 5,000 महिना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या सरळ खात्यावर जमा व्हावं। कारण तुम्ही त्यांना विनाकारण रहिवासी प्रमाणपत्र आणा, जिवंत असल्याचं प्रमाणपत्र आणा, आरोग्याचं प्रमाणपत्र आणा, असे प्रमाणपत्र आणण्यामध्ये तो ग्रामसेवक, तलाठी, सरपंच हे सगळे त्यांच्याकडनं पैसे मागतात आणि त्याच्याकडे चहा सुद्धा पिण्यासाठी पैसा नाही। मराव म्हणलं 20 विकत घेऊन मराव म्हणलं तर त्याच्याकडे पैसा नाही। त्याला तुम्ही असं द्या। आमची मागणी अशी आहे की किमान त्यांनी 5,000 रुपये महिना म्हणजे 2दाचं जेवण, 2दाचा चहा, औषध पाण्याचा खर्च। आता ह्या वयामध्ये अनेक लोक जडलेले आहेत, चालता येणार, बोलता येणार, ऐकता येणार, त्याच्यासाठी 5,000 रुपये महिना त्यांनी द्यावा। देशासाठी आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड सहभाग, योगदान आणि त्याग केलेला आहे, समर्पण केलेलं आहे, म्हणून त्यांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करावं आणि त्यांना सगळ्या सुखसोयी मानानं द्यावं, न मागता द्यावं। आमच्या अशा मागण्या आहेत, साध्या मागण्या आहेत। आमची खरी मागणी एकच आहे। दुसरी अजून किंवा त्यांचा आरोग्याचा आता सगळे आजाराने पीडित आहेत। कुणाला शुगर आहे, कुणाला बीपी आहे, कुणाला हार्ट आहे, कुणाला संधिवात आहे, कुणाला कंबर दुखते, मान दुखते, पाठ दुखते, एक आजार नाही, त्याला सगळे आजार झाले। तर ह्याचा आरोग्य विमा शासनाने भरावा। आमच्याकडे 5 पैसे नाहीत, आम्ही लागवे झालेले आहोत, आयुष्यभर आम्ही नुसतं दिलेलंच आहे तुम्हाला, त्याचा टॅक्स सगळे टॅक्स दिले, म्हणून ते आता आरोग्याचा विमा त्यांनी भरावा आणि आम्हाला कसलाच टॅक्स लावू नये, शासनाने टॅक्स फ्री करावं, हे एवढंच आपल्याला
मुख्य प्रमुख मागण्या आहेत. आणखी दुसऱ्या मागण्या बऱ्याच आहेत, जसे की आधार कार्ड, नंतर ओळखपत्र, रॅशन कार्ड शासनाने बंद केलेलं आहे, ते पुन्हा चालू करावं, सुरळीत चालू करावं. रेल्वेचं तिकीट बंद केलेलं आहे, ते शासनाचं चुकीचं आहे. रेल्वेचं तिकीट द्या, सगळ्यात कुठल्याही प्रवासाचं त्यांना बंधन नसावं. त्यांना तिकिटाच्या मध्ये जे काही त्यांना सवलत देता येईल त्यांनी सवलत द्यावी इत्यादी आमच्या मागण्या आहेत. सगळ्यात महत्वाची मागणी आमची मानधनाची आहे. शासनानं याच्याकडे बघितलं तर बरं आहे, अन्यथा आम्हाला दुसरा विचार करावा लागणार आहे. आता येणारी जिल्हा परिषद निवडणूक आहे, पंचायत समिती निवडणूक आहे, तुमचं महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे इलेक्शन आहेत. तर त्याच्यामध्ये आता आम्हाला मतदान करावं की नाही करावं, आमची मताची तुम्हाला गरज आहे का नाही, आम्हाला हा प्रश्न पडला आहे. आणि म्हणून आम्हाला वेगळा विचार करावा लागणार आहे. जर शासनाने विचार नाही केला तर मग आम्ही मतदान करायचं का नाही करायचं तर मग कुणाला करायचं हे आम्ही सगळ्यात शेवटी करू. आणि याचा गंभीर परिणाम शासनाच्या ह्या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराष्ट्रभर आमचे ज्येष्ठ नागरिकांचे संघ गाव पातळीवर, झोपडपट्टीमध्ये, ग्रामीण भागामध्ये चौकडे हप्ते झालेले आहेत. आणि आता आम्ही असं ठरवलं आहे बाबा, शासनाला आमची म्हाताऱ्याची गरजच नाही तर मग एकतर आम्हाला मरणाची तर परवानगी द्या. कमीत कमी तुम्ही मरणाची परवानगी देत नाही, आम्हाला मेल्याशिवाय भाग नाही. आमची कितीतरी माणसं, आता मी सांगतो तुम्हाला, कोरोनापासून अर्ध्याच्या वर आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक वारले, खूप मोठ्या संख्येने, अर्ध्यापेक्षा जास्त वाढले. म्हणून आम्ही शासनाला कळकळीची विनंती करतो, शेवटची विनंती करतो की शासनाने आमच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघावं, सहानुभूतीनं बघावं, आमचे प्रश्न सोडवावेत आणि आम्हाला मानधन द्यावं. बाकी सगळे तुम्ही बंद करा, आमचं म्हणणं नाही. तुमच्या कुठल्याही योजना आम्हाला जे तुम्ही आतापर्यंत खूप मोठी लिस्ट आहे, इंदिरा गांधी योजना आहे, राजीव गांधी योजना आहे, संजय गांधी योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, पण सगळ्यात लोकांड आहेत. आम्हाला 10 त्याला प्रमाणपत्र लावायला सांगता, तर त्याच्यासाठी तुम्ही हे काही न सांगता आधार कार्डावर आणि आमच्या ओळखपत्रावर, रॅशन कार्डावर आमचं प्रमाणित करावं आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात, आम्हाला मानधन द्यावं. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय.